चलो एकदा मला एकदा कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का? सर्वांनी मला एकदा कमेंट करा, आवाज येतोय माझा? सर्वांनी एकदा मला कमेंट करून सांगा माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का? ठीक आहे, चला बघा आपल्याला आजच्या या भागामध्ये एक नवीन टॉपिक आपण सुरू करूया. पहिल्यांदा मुद्दा एक लक्षात ठेवा, बघा आतापर्यंत आपण पाठीमागे मी काही व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या डेटाने अपलोड केलेले आहेत. आज आपण काय करू बघा, त्याच्या पुढचा जो भाग आहे त्याच्या पुढच्या भागाला आपण या डेटाने सुरुवात करूया. बघा आगामी कालामध्ये तुमचा जो पेपर येणार आहे त्या पेपरमध्ये विशेष करून प्राचीन इतिहासावरती आणि मध्ययुगीन भारताचा जो इतिहास आहे बघा त्याच्यावरती प्रश्नांचा रेशो हा असतो. त्या अनुषंगाने आपण प्राचीन इतिहासातले बरेचसे प्रकरण याच्यापूर्वी त्या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. जसं तुमचं आपण जर बघितलं बघा इतिहासाची साधनं आहेत, त्यानंतर आपण जर त्या ठिकाणी बघितलं तर सरळ सरळ बघा अश्मयुग आहे, हडप्पा संस्कृती आहे जिला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. त्यानंतर बघा वैदिक संस्कृती आहे जिला आपण त्या ठिकाणी आर्य संस्कृती म्हणतो. त्यानंतर आपण जर बघितलं बघा एक एक आपण पुढचा भाग त्या ठिकाणी कव्हर केलेला आहे. महाजनपद आहेत, ओके. त्यानंतर वैदिक कालीन काही ग्रंथ आहेत, त्याच्याबद्दल पण त्या ठिकाणी काही व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करून दिलेले आहेत. त्यानंतर मौर्य साम्राज्य आहे आणि मौर्यांच्या नंतर आपण जर बघितलं बघा या ठिकाणी गुप्त साम्राज्य आहे. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा, गुप्त साम्राज्याच्या त्या ड्युरेशनमध्ये त्या साम्राज्याच्या दरम्यान किंवा त्या समकालीन आपण ज्याला म्हणूया विशेष करून दक्षिण भारतामध्ये एक साम्राज्य आहे बघा. त्या साम्राज्याचं नाव लक्षात ठेवा या ठिकाणी वाकाटक साम्राज्य. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं एकदा की महाराष्ट्राला जर जगाच्या नकाशावर त्या ठिकाणी जर कोणी आणलेलं आहे तर त्या आणलं बघा त्या ठिकाणी सातवाहनकालीन शासकांनी आणि त्यांच्यानंतर जर कोणी आणलं असेल तर आणलं बघा त्या ठिकाणी वाकाटक शासकांनी. आता वाकाटक साम्राज्या संदर्भात आपण काय करू बघा त्या ठिकाणी महत्त्वाचे काही मुद्दे आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करूया. पहिल्यांदा माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, आपण जर बघितलं बघा तर सरळ सरळ पहिला भाग मुद्दा असा आहे, दक्षिण भारताबद्दल बोलेल. उत्तर भारतामध्ये त्या ठिकाणी बाकीचे साम्राज्य आहेत, गुप्त आहे, मौर्य आहे, ओके, बाकी छोटे मोठे एम्पायर आहेत. पण दक्षिण भारतामध्ये विशेष करून त्या ठिकाणी महाराष्ट्र असेल किंवा खाली त्या ठिकाणी आंध्र प्रदेश आहे, ह्या दोन म्हणजे सरळ सरळ आपण ज्याला दख्खनचा प्रदेश म्हणूया, या दख्खनच्या प्रदेशानंतर सातवाहन जे काही साम्राज्य आहे बघा त्याचा शेवट झालेला होता, ठीक आहे. आणि त्याचा शेवट झाल्यानंतर पुन्हा एकदा या भागामध्ये एक नवीन एम्पायर उभं राहिलं होतं, ज्या एम्पायरचं नाव लक्षात ठेवा वाकाटक साम्राज्य. आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा मग वाकाटकालीन त्या ठिकाणी राजे कसे होऊन गेलेले, कोण कोण होऊन गेलेले, त्यांचं नाव काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. एक एक 22 नंबरात आपण काय करू बघा या ठिकाणी त्यांची चर्चा करूया. पहिल्यांदा मुद्दा मग वाकाटकालीन प्रशासन व्यवस्था कशी आहे, त्यांचा धर्म कोणता होता, बेसिक गोष्टी ज्या आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत बघा त्याच आपल्याला या ठिकाणी पाहिजे होतं. मग बघा आता मुद्दा जर आपण बघितलं बघा जर मी वाकाटक साम्राज्याबद्दल जर चर्चा केली तर वाकाटक साम्राज्याचा एकूण जो कालखंड आहे दक्षिण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तो लक्षात ठेवा इसवी सन 250 ते 530 हा त्यांचा काय बघा पूर्णपणे या ठिकाणी कालखंड आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो 250 ते 530 म्हणजे या ठिकाणी सरळ 300 हे 200 ओके 280 वर्ष सरासरी काय केलं बघा ह्या साम्राज्य दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी सत्ता होती बघा वाकाटकांची. आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा सरळ सरळ मग वाकाटक साम्राज्यामध्ये किंवा वाकाटकालीन काही महत्त्वाचे या ठिकाणी शासक होऊन गेले बघा. आपल्याला त्या शासकांच्या बद्दल पण या ठिकाणी माहिती घ्यायची. एक एक शासकाबद्दल आपण काय करू बघा त्या ठिकाणी चर्चा करूया. पहिल्यांदा भाग लक्षात ठेवा, इथं वाकाटक साम्राज्याचे संस्थापक आपण ज्यांना म्हणतो, ज्यांनी हे साम्राज्य या ठिकाणी भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये सातवाहन साम्राज्याच्या विघटनानंतर किंवा सातवाहन साम्राज्याच्या ऱ्हासानंतर वाकाटकमध्ये काय केलं बघा दक्षिण भारतामध्ये आपण जर बघितलं तर विंध्य शक्ती नावाचे एक राजे आहेत, त्यांनी काय केलं बघा वाकाटक साम्राज्याची या ठिकाणी स्थापना केली. आणि स्थापना करून ते वाकाटकांचे त्या ठिकाणी पहिले राजे बनले आणि त्यांचा जो ड्युरेशन आहे किंवा त्यांचा जो कालखंड आहे तो कालखंड लक्षात ठेवा बघा तो आहे त्या ठिकाणी 250 ते 270 म्हणजे जवळजवळ 20 वर्ष त्यांनी काय केलं बघा या ठिकाणी तिथले जे राजापद आहे राजापद त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. आता विंध्य शक्ती कोण होते हे आपल्याला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. बघा जर तुम्ही सातवाहन त्याचा जर विचार केला बघा तर पहिला एक भाग लक्षात ठेवा सातवाहनच्या त्या दरबारामध्ये विंध्य शक्ती एक सिंपल सरदार आहेत आणि मग सातवाहनकालीन शासकांची जे शेवटच्या राजे त्यांची हत्या केली आणि हत्या करून काय केलं बघा या ठिकाणी स्वतःची सत्ता जी आहे ही सत्ता त्या ठिकाणी सरळ इथं आपल्या पंजाबला बोलूया त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेली आहे. आणि ह्या वाकाटकांनी काय केलं बघा
विशेष करून त्या ठिकाणी पूर्व महाराष्ट्रामध्ये, पूर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे लक्षात ठेवा कोकण आहे आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये, ओके, आणि मध्य महाराष्ट्रामध्ये या भागामध्ये काय केलं बघा, आपली या ठिकाणी सत्तेचा जो विस्तार आहे तो विस्तार त्या ठिकाणी केलेला आहे. विंध्य शक्ती लक्षात ठेवा यांनी काय केले बघा, या वाकाटक साम्राज्याची या ठिकाणी स्थापना केलेली आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, प्रवर सेन पहिला हा त्या ठिकाणी दुसरा राजा होऊन गेलेला. त्यांचा आपण जर कालखंड बघितला तर 270 ते 300 किती बघा या ठिकाणी 30 जवळजवळ 60 वर्ष यांनी काय केलेले, आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी इथं राज्य केलेलं आहे. आता प्रवर सेन इथं पहिला कोण आहे बघा, ज्यांनी वाकाटक साम्राज्य निर्माण केलेलं म्हणजे कोण बघा, विंध्य शक्ती. विंध्य शक्तीचा हा पुत्र आहे आणि पहिला एक भाग लक्षात ठेवा, प्रवर सेनने काय केलं बघा, सम्राट ही जी पदवी आहे ही पदवी त्या ठिकाणी इथं धारण केलेली आहे. मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं बघा एकदा, जर मी प्राचीन कालखंडामध्ये गेले तर प्राचीन इतिहासामध्ये बघा ज्यांनी सम्राट ही पदवी धारण केलेली आहे. सम्राट म्हणजे लक्षात ठेवा डायरेक्ट एक मोठं पद होतं बघा. जर तुम्ही त्या कालखंडामध्ये गेले तर सरळ सरळ पहिला भाग लक्षात ठेवा, इथं कसं असं बघा, पहिला भाग आपण जर इथं ग्राम बद्दल जर बोललो बघा, काय बोललो ग्राम, ग्रामच्या नंतर सेकंड एक पार्ट आहे बघा विश, विशाच्या नंतर त्या ठिकाणी जन आहे, या जनाच्या नंतर बघा त्या ठिकाणी जनपद आहे. आता दोन मिनिटं लक्ष द्या, हे सरळ सरळ त्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था होती बघा अशी. मग आता जर तुम्ही ग्रामचा जर विचार केला तर ग्रामचा जो प्रमुख आहे बघा, त्या ग्रामच्या प्रमुखाला या ठिकाणी ग्रामीण असं बोललं जायचं. काय बोललो बघा, ग्रामीण. त्यानंतर आपण जर बघितलं विश जो प्रमुख आहे, या विशाच्या प्रमुखाला या ठिकाणी विशपती असं बोललं जायचं. काय बोललो मी, विशपती. म्हणजे सरासरी आपण जर कन्सिडर केलं बघा, 2-3 हजाराचा जो समूह आहे त्या समूहाला त्या ठिकाणी ग्राम बोललं जायचं. त्यानंतर 5 ते 10 हजाराचा जो समूह आहे त्याला त्या ठिकाणी विश असं बोललं जायचं. आणि जर 40 ते 50 हजाराचा जर समूह त्या ठिकाणी असेल तर त्याला त्या ठिकाणी काय बघा, जन असं बोललं जायचं. आणि जनाचा जो प्रमुख आहे तो जनाचा प्रमुख त्या ठिकाणी लक्षात ठेवा कोण होता बघा, तर हा राजा होता. काय बोलतो लक्षात ठेवा. आणि जर त्या ठिकाणी 3 ते 4 लाख जर 3 ते 4 लाख लोकांचा जर समूह असेल तर त्याला त्या ठिकाणी काय बोललं जायचं बघा, जनपद असं बोललं जायचं. आणि या जनपदाचा जो प्रमुख आहे तो प्रमुख लक्षात ठेवा काय बघा, या ठिकाणी राजन होता. काय बोललो मी, राजन. म्हणजे सरळ सिंपलच्या भाषेमध्ये आपण असं म्हणू शकतो, म्हणजे आजच्या घडीला आपण जर कॅल्क्युलेशन जर केलं बघा, हे जर लिंक जर आपण लावण्याचं इथे जर विचार केला, मला सांगा त्या ठिकाणी गावाचा प्रमुख कोण आहे, गावाचा प्रमुख आहे बघा या ठिकाणी सरपंच. काय बोललो, गावाचा प्रमुख कोण आहे, त्या ठिकाणी सरपंच आहे. जर तुम्ही गावाच्या पुढे गेले बघा, तालुका आहे, ओके, तालुक्याच्या नंतर जिल्हा आहे आणि जिल्ह्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा काय ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला इथं एक जिल्ह्याच्या नंतर आपण जर पाहिलं तर प्रशासकीय विभाग म्हणूया. आता कन्सिडर करा इथं ग्राम म्हणजे गाव, तालुका म्हणजे या ठिकाणी विश आणि जन म्हणजे काय बघा, जिल्हा. काय बोललो मी, जन म्हणजे काय, जिल्हा. आता माझ्या बोलण्याला लक्ष द्या. म्हणजे सरळ आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं बघा, इथं गाव म्हणूया, ओके, याला आपण तालुका म्हणूया. त्यानंतर जन म्हणजे याला आपण त्या ठिकाणी जिल्हा म्हणूया. आणि सरळ जनपद हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणू बघा, त्या ठिकाणी प्रशासकीय विभाग म्हणूया. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा. आता मला सांगा असे प्रशासकीय विभाग मिळून एक राज्य बनवतो बघा. म्हणजे आताच्या आपण बघितलं बघा, प्रशासकीय विभाग म्हणून काय म्हणते, या ठिकाणी राज्य बनते. आणि राज्याचा प्रमुख कोण असतो बघा, त्या ठिकाणी मुख्यमंत्री असतो. परंतु आता जनपदापर्यंत आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आता काय व्हायचं माहिती आहे, सर्व जनपदांचं या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया ही जे काही त्या कालखंडामध्ये पाठीमागे आपलं बोलणं झालं, जवळजवळ अशा ठिकाणी 16 जनपद होते आपल्या भारतामध्ये. आणि ह्या 16 जनपदावरती ह्यांच्यामध्ये कोऑर्डिनेट करण्यासाठी त्या कालखंडामध्ये एक व्यक्ती होता बघा आणि त्याला बोललं जायचं त्या ठिकाणी सामंत असं बोललं जायचं. काय बघा, सामंत. म्हणजे जेवढे त्या ठिकाणी जनपद आहेत या जनपदामध्ये या ठिकाणी कम्युनिकेशन ठेवण्यासाठी किंवा त्यांना एकमेकांशी त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करण्यासाठी हे सामंत नावाचं पद निर्माण केलं होतं. म्हणजे बघा त्या कालखंडामध्ये हे किती टॅलेंट लोक असतील. आणि या सामंताच्या वरती म्हणजे आपण इथे जर बघितलं बघा, राज्याच्या नंतर डायरेक्ट आला या ठिकाणी राज्याच्या नंतर एक मोठा देश येतो, बरोबर आहे की नाही. आणि देशाचा प्रमुख डायरेक्ट कोण असतो, त्या ठिकाणी राष्ट्रपती. म्हणजे जी पहिला एक भाग लक्षात ठेवा, देश म्हणजे त्या कालखंडामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आताच्या आपण जर कन्सिडर केलं भारत, बरोबर आहे की नाही. आता भारताचा प्रमुख त्या ठिकाणी कोण आहे, राष्ट्रपती. मग या सामंताच्या वरती एक महत्त्वाचं पद आहे बघा. आणि त्या पदाचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवा, सम्राट नावाचं पद आहे. कोणतं बोललो मी, सम्राट. म्हणजे
अशा प्रकारची हे जे स्ट्रक्चर आहे बघा, हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये होतं. आणि जी व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःला सम्राट असं म्हणून घेत होती, कन्सिडर करा हे सर्व त्या ठिकाणी जे आहे ते त्याच्या अंडरमध्ये काम करत होते. आणि सम्राट म्हणजे चला एक सिंपल गोष्ट तुम्हाला बोलतो मी, आता तुम्ही सर्वांनी महाभारत पाहिलं असेल बघा. महाभारतामध्ये जर तुम्ही बघितलं, कुरु नावाचं एक राज्य आहे, राज्य म्हणजे जनपद आहे. आणि ज्यावेळेस 5 पांडवांपैकी सर्वात जे मोठे आहेत ज्यांना आपण युधिष्ठिर म्हणतो, त्यांनी काय केलं बघा, सम्राट ही पदवी त्या ठिकाणी लावून घेतली. सम्राट म्हणजे सर्वांचा मेन बॉस, सर्वांचा मेन बॉस. सम्राट म्हणजे सर्वात हाय लेवलचं पद, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यावरती त्या ठिकाणी कोणतंच पद नव्हतं. म्हणजे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तसा जर तुम्ही या वाकाटककालीन जर राजांचा जर विचार केला बघा, त्यामध्ये प्रबर्सन पहिला असं आहे की ज्यांनी काय केलं बघा, त्या ठिकाणी सम्राट ही जी पदवी आहे, ही पदवी काय केली बघा, त्या ठिकाणी लावून घेतली होती. आणि अशी एकमेव व्यक्ती आहे. आता अजून एक वेगळा भाग लक्षात ठेवा, जो सम्राट आहे तो त्या ठिकाणी अति प्रभावशाली आहे, अति शक्तिशाली आहे. आणि तो त्या कालखंडामध्ये अश्वमेध यज्ञ करू शकत होता. आता कधी पण एक भाग लक्षात ठेवा, पाठीमागे तुम्हाला मी बोललेलो आहे, अश्वमेध यज्ञ जो आहे बघा, अश्वमेध यज्ञ सरळ सरळ तुम्हाला पाठीमागे एकदा बोललो होतो. जर तुम्ही पाठीमागचे जर लेक्चर ठिकाणी कव्हर केले असेल तर ह्या गोष्टी तुमच्या त्या ठिकाणी लक्षात येईल बघा, की प्राचीन इतिहासामध्ये काही प्रकारचे यज्ञ केले जायचे बघा. यज्ञ जर आपण बघितलं तर पहिला तुमच्या त्या ठिकाणी यज्ञ आहे बघा, राजसूय नावाचा यज्ञ. काय बोललो बघा, राजसूय. त्यानंतर आपण जर बघितलं तर अजून एक आहे बघा तुमचा हा अश्वमेध नावाचा यज्ञ. असे भरपूर यज्ञ आहेत, पण मेन सांगतो तुम्ही. आणि अजून एक लक्षात ठेवा बघा, अग्निष्टोम नावाचा यज्ञ होता. कोणता बोललो मी, अग्निष्टोम. म्हणजे राजसूय, अश्वमेध आणि अग्निष्टोम. आता पहिला एक मुद्दा नेहमी लक्षात ठेवा बघा, प्राचीन इतिहासामध्ये थोडंसं हे यज्ञ वगैरे जे आहेत, ह्या यज्ञाला सुरुवात कधी झाली बघा, त्याच्या एक सिंपल गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे बघा. जर तुम्ही थोडंसं पाठीमागे जर गेले, म्हणजे वैदिक कालखंडामध्ये, कोणत्या कालखंडामध्ये बघा, वैदिक. तर वैदिक कालखंडामध्ये व्यक्तीचं पूर्णपणे जीवन हे आपण ज्याला धार्मिक प्रवृत्तीचं झालं होतं असं म्हणूया. आणि पूर्णपणे काय होतं बघा, या ठिकाणी सरळ सरळ म्हणजे धार्मिक झाल्यामुळे काय झालं बघा, यज्ञ वगैरे जे आहेत याला त्या ठिकाणी खूप महत्त्व प्राप्त झालं होतं बघा. आणि जवळजवळ 3 ते 4 प्रकारचे जे यज्ञ आहेत हे आपल्या पाठीमागे बोलून झालेलं आहे. हे यज्ञ त्या ठिकाणी काय व्हायचे बघा, त्या ठिकाणी केले जायचे. सरळ सरळ राजसूय यज्ञ तुम्हाला मी सांगितलंय. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, अजून एक यज्ञ आहे त्या ठिकाणी वाजपेय यज्ञ. काय बोललो मी, वाजपेय यज्ञ. आता हे असे यज्ञ त्या कालखंडामध्ये केले जायचे. तुम्हाला हे वारंवार अशी उदाहरणं का देतोय, कारण की लक्षात ठेवा बघा, इथं तुम्हाला आपण हे सर्व लहान असताना बऱ्याचशा मालिका वगैरे पाहिलेल्या आहेत. पहिला भाग एक लक्षात ठेवा बघा, राजसूय. राज म्हणजे राजा, सम्राट ज्याला म्हणूया. आणि सूय हा जो शब्द आहे, या शब्दाचा अर्थ आहे त्या ठिकाणी ताकद, शक्ती. आपण बाहुबली पिक्चर पाहिला असेल, सर्वांनी पाहिला असेल बाहुबली. ठीक आहे, या बाहुबलीमध्ये जो विलन आहे भल्लाल देव, तुम्ही अजून पण ऑब्झर्वेशन करा त्या मूवीचं. त्या भल्लाल देवाची एंट्री जी आहे, प्रवेश म्हणजे त्याचा एंट्री आपण ज्याला म्हणूया, ही एंट्री दाखवून काय केलं बघा, एक मोठा या ठिकाणी तो रेडा आहे. आणि त्या रेड्यासोबत तो काय करतो बघा, त्या ठिकाणी युद्ध करतोय भल्लाल देव. आणि त्या युद्धामध्ये मग त्या रेड्याचा पराभव करतोय, बरोबर आहे की नाही. आता हा यज्ञ तिथं वास्तविक यज्ञ आहे एक, म्हणजे अगोदर यज्ञ केलेला आहे आणि यज्ञ करून त्या ठिकाणी हा खेळ खेळला गेलेला आहे. हे कशासाठी केलेलं लक्षात ठेवा, की तुमचा जो राजा आहे ओके, तो किती ताकदवर आहे हे त्या ठिकाणी लोकांना कळायला पाहिजे. आणि मग राजाची ताकद जर दाखवायची असेल तर लक्षात ठेवा बघा, राजाची ताकद दाखवण्यासाठी एक यज्ञ केला जायचा बघा, ज्या यज्ञाचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवा, सरळ सरळ राजसूय यज्ञ नावाचं आहे. सूय म्हणजे ताकद. आता अश्वमेध यज्ञ जो आहे, अश्व म्हणजे काय, घोडा. आणि मेध म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ चारी दिशेला जाणे. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा बघा, हा यज्ञ नेमका कशासाठी केला जायचा. पहिला मुद्दा, हा यज्ञ साम्राज्य विस्ताराचा एक पार्ट होता बघा. म्हणजे एखादा व्यक्ती आहे किंवा एखादा राजा आहे, तो त्याचा घोडा मोकळा सोडून द्यायचा. तो घोडा पुढे जाऊ शकतो आणि तो घोडा ज्या दिशेला जाईल आणि जिथपर्यंत जाईल तेवढा प्रदेश त्या राजाचा. आणि त्या घोड्याला जर एखाद्या दुसऱ्या एखाद्या राजाने अडवलं तर कन्सिडर करायचं की त्या राजासोबत हा राजा जो आहे, त्याचा घोडा आहे, तो मग तो युद्ध करणार आणि त्याचा पराभव करणार. परंतु जोपर्यंत त्या घोड्याला कोणी अडवत नाहीये तिथपर्यंतचा प्रदेश कोणाचा बघा, त्या ठिकाणी त्या राजाचा असायचा. त्याला बोललं जायचं बघा अश्वमेध यज्ञ. ओके, म्हणजे सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, हा जो यज्ञ आहे सरळ त्या ठिकाणी काय बघा, साम्राज्य विस्तारासाठी केला जायचा. आणि पहिला एक भाग लक्षात ठेवा, हा यज्ञ असाच राजा करू शकत होता की जो बलाढ्य आहे, जो ताकदवर आहे, जो प्रभावशाली आहे.
आणि जर तुम्ही वाकाटक साम्राज्याचा विचार केला बघा तर इथं प्रवरसेन पहिला आहे की ज्यांनी काय केलं त्या ठिकाणी अश्वमेध नावाचा यज्ञ केला होता. तो एक भाग लक्षात ठेवा. जर तुम्हाला उद्या जर परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला की खालीलपैकी वाकाटक शासकांपैकी कोणत्या शासकांनी अश्वमेध यज्ञ केला होता, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा, प्रवरसेन पहिला यांनी त्या ठिकाणी हा यज्ञ केला होता. त्यानंतर अग्निष्टोम यज्ञ, कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवलं, अग्निष्टोम. आता इथे काय व्हायचं माहिती आहे का, हा विषय तुम्हाला सांगतो तुम्ही. अग्निष्टोम यज्ञामध्ये पुन्हा मी बाहुबलीकडे पिक्चर बघा. जर तुम्ही त्या बाहुबली जर पिक्चर पाहिला असेल लक्षात ठेवलं, फायनली ज्यावेळेस युद्ध होतं बघा पहिल्या पार्ट मध्ये, तो विलन असतो बघा, काहीतरी गुंड असतो, तो कसा काळा वगैरे असतो, आक्रमण करतो, काहीतरी त्याला वेगळंच नाव म्हणतात त्याला. आणि मग तिथं काय होतं माहिती एक रेडा असतो, त्याचा बळी दिला जातो बघा. बळी भल्लादेव त्या कापतो त्याला तलवारीनं, आणि जो दुसरा हिरो असतो आपला प्रभास म्हणजे बाहुबली, तो काहीतरी हाताचं रक्त त्या देवीवरती उडवतो, म्हणजे हात तलवार असे काहीतरी कापून. पहिल्यांदा हा एक यज्ञाचा प्रकार आहे, अग्निष्टोम यज्ञ. काय व्हायचं माहिती आहे का, युद्धाच्या पूर्वी काय बोललं त्या ठिकाणी, युद्धाच्या पूर्वी हा जो यज्ञ आहे तो यज्ञ त्या ठिकाणी केला जायचा. म्हणजे सरळ जर युद्ध करायचे तर युद्धाच्या अगोदर हा यज्ञ व्हायचा. आणि त्याच्यानंतर काय व्हायचं माहिती आहे, लक्षात ठेवलं, हा इतिहास खूप इंटरेस्टेड आहे बघा. म्हणजे आता थोडासा तुमचा विषय एवढं डीप मध्ये मला जाता येणार नाही, कारण की एवढं डीप मध्ये मला नाहीये, पण एक चला विषय निघाला म्हणून सांगून देतो. अग्निष्टोम यज्ञ केल्यानंतर दोन प्रकारचे जे पेय आहे, पेय हे त्या ठिकाणी काय व्हायचे माहिती आहे का, पेले जायचे पेय. एक आहे बघा त्या ठिकाणी सूररस, आपण ज्याला म्हणूया, काय बोललो बघा, सूररस हा एक पेला जायचा. आता पहिला एक भाग लक्षात ठेवला बघा, हे रस आपण जर बघितलं सूररस, आणि सेकंड आपण जर बघितलं बघा अजून एक रस आहे, ओके, ज्याला आपण त्या ठिकाणी एक नाव आहे बघा, ऍक्च्युअली मला आठवत नाही, सूररस आणि काहीतरी अमृत रस वगैरे असं काही आहे ते. मग पहिला एक तुला लक्षात ठेवला, हे रस म्हणजे त्या ठिकाणी सरळ एक ड्रिंकचा प्रकार होता बघा, दारूचा प्रकार आपण ज्याला म्हणूया. सूररस हा त्या ठिकाणी सैनिकांना पाजला जायचा. आणि जर सैनिकांनी हे जर रस प्यायले, जे सैनिक जर हे रस प्यायले, सूररस वगैरे आपण ज्याला म्हणूया, तर सरळ पहिला एक भाग लक्षात ठेवतो. इथे काय व्हायचं माहिती का, अजून एक त्यांचा सोमरस नावाचा, सूररस आणि कोणता बघा, सोमरस. आता काय व्हायचं माहिती का, अग्निष्टोम यज्ञ केल्यानंतर, ओके, युद्धाच्या अगोदर हा त्या मैदानामध्ये यज्ञ केला जायचा. आणि मग यज्ञ केल्यानंतर हे दोन रस त्या ठिकाणी प्यायला जायचे बघा. सूररस सगळ्या सैनिकांना पाजला जायचा. आणि मग सैनिकांना तो सूररस पाजल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये अशी वेगवेगळी एनर्जी यायची बघा. अजून तुम्ही बघू शकता, जर एखाद्या जर कोणी ड्रिंकर असेल तुम्ही बघू शकता बघा, त्याला असं विदाऊट म्हणजे काही न करता असं तो जर विदाऊट जर ड्रिंक केलेलं नसेल तर तो कोणाला हात पण लावू शकत नाही. आणि त्याला ड्रिंक करून द्यावर, ड्रिंक केल्यानंतर त्याला तो म्हणजे त्याच्यामध्ये इतकी ताकद येते की काही पण करू शकतो, तसा प्रकार आहे. ओके, म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला बघा, सूररस हा त्या ठिकाणी काय व्हायचा, सैनिकांना त्या ठिकाणी पाजला जायचा. आणि सैनिकांना बाजूला त्यांच्या हातामध्ये शस्त्र देऊन सरळ त्यांना मैदानामध्ये सोडलं जायचं. आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी सोमरस. सोमरस हा राजा, त्याचं मंत्रिमंडळ, ओके, हे लोक प्यायला जायचे. म्हणजे आताच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो सूररस आणि सोमरस हे दोन्ही पण त्या ठिकाणी दारूचे प्रकार होते. आणि हे अग्निष्टोम यज्ञ झाल्यानंतर हे त्या ठिकाणी घेतलं जायचं. ठीक आहे, हा एक प्रकार आहे. आणि वाजपेय, वाजपेय म्हणजे काय बघा त्या ठिकाणी जो राजा आहे आणि त्या राजाचा जो रथ आहे बघा, त्या राजाच्या रथाची शर्यत, राजाच्या रथाची आपण ज्याला म्हणूया जो रथ आहे, या रथाची शर्यत लावण्यासाठी काय व्हायचं माहिती का, हा यज्ञ केला जायचा. अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्या कालखंडामध्ये होत होते. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये हा प्रवरसेन जो पहिला आहे त्याने काय केलं बघा, अग्निष्टोम यज्ञ पण भरपूर वेळा केलेला आहे. हे सगळे यज्ञ त्यांनी केले, परंतु यापैकी सर्वात महत्त्वाचा यज्ञ कोणता आहे बघा, अश्वमेध यज्ञ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कारण की पहिला भाग लक्षात ठेवला, अश्वमेध यज्ञ हा साम्राज्य विस्तारासाठी केला जायचा. तो एक वेगळा मुद्दा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बघा. आता मुद्दा असा होता, मग प्रवरसेनने काय केलं बघा, त्यांचे पूर्णपणे जे साम्राज्य आहे, वास्तविकतेमध्ये प्रवरसेनला दोन मुलं होते. त्यामध्ये आपण जर बघितलं, एक आहे बघा सरळ आपण ज्याला म्हणूया, इथं गौतमीपुत्र नावाचा एक मुलगा होता. आणि अजून एक लक्षात ठेवलं बघा, सर्वसेन नावाचा एक मुलगा होता. आपली सर्व त्या ठिकाणी जे साम्राज्य आहे हे दोन मुलांमध्ये काय केलं बघा, या ठिकाणी यांनी वाटून दिलेलं आहे.
आणि दोन मुलांमध्ये त्या ठिकाणी वाटून दिल्यामुळे काय झालं बघा, वाकाटक साम्राज्य दोन भागामध्ये या ठिकाणी भागलं गेलं. त्यामध्ये गौतमी पुत्र हा जो आहे बघा तो वरिष्ठ आहे, म्हणजे जो त्या ठिकाणी मोठा मुलगा आहे आणि सर्वस्व त्या ठिकाणी छोटा मुलगा आहे बघा. आता पहिला एक भाग लक्षात ठेवला, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की वाकाटक साम्राज्याच्या दोन शाखा या ठिकाणी पडल्या. त्यामध्ये गौतमी पुत्राची जी शाखा आहे ती आहे बघा त्या ठिकाणी नंदीवर्धन आणि जो सर्वसेन आहे ओके, याची त्या ठिकाणी शाखा म्हणजे कोणती बघा त्या ठिकाणी वत्सगुल्म नावाची शाखा. म्हणजे आता पहिला भाग लक्षात ठेवला, गौतमी पुत्र जो आहे ह्या गौतमी पुत्राची शाखा कोणती बोलले, नंदीवर्धन म्हणजे आता सध्याचं आपलं महाराष्ट्रामधलं नांदेड शहर, कोणतं बोलले नांदेड. आणि सर्वसेनची शाखा म्हणजे कोणती बघा, वत्सगुल्म म्हणजे आता तुमचं त्या ठिकाणी कोणतं बघा, वाशिम शहर. म्हणजे सरळ आपण म्हणूया की या दोन भागामध्ये या दोन सरळ आपण म्हणूया या जिल्ह्यामध्ये, आताच्या जिल्ह्यामध्ये काय झालं बघा, ह्या ठिकाणी हे तुमचं जे वाकाटक साम्राज्य आहे या दोन भागामध्ये त्या ठिकाणी विभागलं गेलं. आता नंदीवर्धन हा मोठा होता, म्हणजे गौतमी पुत्र जो आहे मोठा आहे आणि सर्वसेन छोटा आहे. मग सरळ पहिला भाग नंदीवर्धनची जी शाखा आहे तिला ज्येष्ठ शाखा असं बोललं जातं आणि वत्सगुल्मची जी शाखा आहे तिला त्या ठिकाणी काय बघा, कनिष्ठ शाखा असं बोललं जातं. कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येतो की वाकाटकांची कनिष्ठ शाखा कोणती आणि वरिष्ठ शाखा कोणती. मग जर वरिष्ठ म्हणलं तर नंदीवर्धन म्हणा गौतमी पुत्रांची, आणि जर कनिष्ठ म्हणलं तर वत्सगुल्म म्हणा त्या ठिकाणी बघा सर्वसेनची. तो एक वेगळा मुद्दा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण काय करू बघा, एक एक शाखांचा अभ्यास करूया. सुरुवात आपण त्या ठिकाणी करू नंदीवर्धन पासून, ज्यांची ज्येष्ठ शाखा आहे. मग बघा आता नंदीवर्धनची ज्येष्ठ शाखा म्हणजे इथं गौतमी पुत्र जो आहे या गौतमी पुत्राच्या ठिकाणी काय बघा, ही ज्येष्ठ शाखा आहे जिला नांदेड या भागात त्या ठिकाणी होती. तर पहिला एक भाग लक्षात ठेवला बघा. मग या गौतमी पुत्राच्या नंतर इथं रुद्रसेन पहिला हा त्या ठिकाणी राजा बनला. इसवी सन या ठिकाणी 330-350 20 वर्षाचा कालखंड आहे. पहिला एक भाग लक्षात ठेवला. जर तुम्ही रुद्रसेन पहिल्याबद्दल जर बोलले तर हा इथं समुद्रगुप्त यांचा समकालीन होता. म्हणजे उत्तर भारतामध्ये जे तुमचं गुप्त साम्राज्य होतं आणि त्या गुप्त साम्राज्याच्या त्या कालखंडामध्ये दक्षिण भारतामध्ये या ठिकाणी वाकाटक साम्राज्य आहे आणि वाकाटकाची ज्येष्ठ शाखा नांदेडमध्ये आहे आणि तिथं रुद्रसेन पहिला हा तिथला राजा आहे, तो समुद्रगुप्ताच्या समकालीन होता. कधी कधी आपल्याला परीक्षेमध्ये असा प्रश्न येतो की खालीलपैकी समुद्रगुप्ताच्या समकालीन राजा कोणता वाकाटकांचा, तर डायरेक्ट उत्तर दाबा बघा रुद्रसेन पहिला हा त्या ठिकाणी बघा या ठिकाणी समुद्रगुप्ताचा समकालीन होता, जो त्या ठिकाणी महाभैरव या देवाचा भक्त होता बघा. त्यानंतर सरळ पहिला पृथ्वीसेन हा एक आहे की ज्यांनी आपण अजून बघितलं बघा, हा जो पहिला पृथ्वीसेन आहे सरळ पहिला लक्षात ठेवला, हा गुप्त साम्राज्याचा एक राजा आहे बघा, विक्रमादित्य त्यांच्या तो समकालीन आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. रुद्रसेन दुसरा इसवी सन 400 काय बघा त्या ठिकाणी 420 हा त्या ठिकाणी कालखंड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. जो चंद्रगुप्त दुसरा यांच्या समकालीन बघा, समकालीन लक्षात ठेवला. बऱ्याच तुम्हाला प्रश्न येऊ शकतो बघा. रुद्रसेन पहिला समुद्रगुप्ताच्या समकालीन आहे. त्यानंतर पहिला पृथ्वीसेन विक्रमादित्य यांच्या समकालीन आहे. आणि जर तुम्ही रुद्रसेन दुसरा बद्दल जर बोलले बघा तर चंद्रगुप्त दुसरा यांच्या तो या ठिकाणी समकालीन आहे. आता आपण जर बघितलं बघा सरळ रुद्रसेन दुसरा यांनी काही मंदिरं जी आहेत आपल्या विदर्भामध्ये, ह्या मंदिराचं काय केलं बघा, त्यांच्या कालखंडामध्ये निर्मिती झालेली आहे. असं आपण बघितलं तर राणी प्रभावती जी आहे म्हणजे ह्या रुद्रसेनची जी पत्नी आहे राणी प्रभावती. आता ह्या राणी प्रभावतीने काय केलं बघा, रामटेक म्हणजे नागपूरमध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये ठिकाण आहे बघा पवनार, या दोन ठिकाणी काय केलं बघा, सरळ श्रीरामाची मंदिरं जी आहेत ही मंदिरं त्या ठिकाणी बांधली. हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येतो बघा. जर तुम्ही रामटेकला गेले तर रामटेकला त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाचे मंदिर आहे. ते मंदिर वाकाटक शासक जो आहे रुद्रसेन पहिल्याची पत्नी राणी प्रभावती यांनी काय केलं बघा, हे मंदिर बांधलेलं आहे. पवनार मधलं त्या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर यांनी बांधलेलं आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर प्रवरसेन दुसरा म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला. यांनी काय केलं बघा, आता सरळ इथं प्रवरपूर हे जे ठिकाण आहे ज्याला आपण वर्धा जिल्ह्यामधलं पवनार म्हणतो बघा, तिथून काय केलं बघा त्यांनी त्यांचं राज्य हे चालवलेलं आहे. आणि यांनी एक नाटक किंवा आपण ज्याला म्हणूया एक काव्यबंध जो आहे, एक कविता सरळ भाषेमध्ये आपण बोलू शकतो बघा, ज्या कवितेचं नाव लक्षात ठेवलं सेतुबंध नावाची कविता, जी प्रभू श्रीरामाच्या जीवनावरती या ठिकाणी आधारित आहे. इथं तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सेतुबंध या काव्याची रचना
ही खालीलपैकी कुणी केलेली आहेत? तर आपलं उत्तर पाहिजे बघा, प्रवर सेन दुसरा यांनी काय केलेले? या ठिकाणी हे जे काही सेतुबंध आहे, जे प्रभू श्रीरामाच्या जीवनावरती आधारित हे एक काव्यरचना आहे. या काव्यरचनेची निर्मिती त्या ठिकाणी कोणी केली? तर लक्षात ठेवा बघा, प्रवर सेन दुसरा यांनी निर्मिती केलेली आहे. नरेंद्र सेन पण आहे. पहिला एक भाग लक्षात ठेवा, आपण जर बघितलं बघा यांच्या कालखंडामध्ये भवदत्त वमन, भवदत्त वमन ज्याला आपण नल राजा म्हणतो बघा, आणि सरळ सरळ नंदीवर्धन नांदेडवर यांनी काय केलं? डायरेक्ट आक्रमण केलं. ठीक आहे, म्हणजे सरळ इथं नल राजाने काय केलं बघा, इथं नांदेडवरती आक्रमण केलेलं आहे. तो एक वेगळा भाग. आणि शेवटी जर आपण बघितलं तर पृथ्वीसेन दुसरा जो नरेंद्र सेनचा त्या ठिकाणी पुत्र आहे, आणि शेवटचा आपण जर बघितलं बघा तर पहिला भाग लक्षात ठेवा, यांच्या मृत्यूनंतर जी काही ज्येष्ठ शाखा आहे ती त्या ठिकाणी सरळ यांचा इथं शेवट झाला. तो एक भाग आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता कनिष्ठ शाखा आहे बघा वत्सगुल्म, सरळ मगाशी आपलं बोलणं झाले त्यांची आहे सर्वसेनची. आता सर्वसेन या शाखेचा त्या ठिकाणी काय बघा संस्थापक आहे. गौतमीपुत्राची शाखा नांदेड ती संपली. आता सरळ सर्वसेनची वत्सगुल्म शाखा आहे. पहिला एक भाग लक्षात ठेवा, सर्वसेन हा प्रसिद्ध कवी आहे, आणि त्यांनी काय केलं बघा, हरी विजय, काय बोललो मी, हरी विजय नावाचं एक जे काव्य आहे ते त्या ठिकाणी कृष्णाच्या जीवनावरती आधारित आहे. ते पण काय केलं बघा त्यांनी रचलेलं आहे. इथे एक पॉइंट लक्षात ठेवा, तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो बघा, हरी विजय काय बोललो मी, हरी विजय जे त्या ठिकाणी कृष्णाच्या जीवनावरती आधारित आहे, श्रीकृष्णाच्या, आणि सेतुबंध हे रामाच्या जीवनावरती आधारित आहे. सेतुबंधची रचना प्रवर सेन दुसरा यांनी केली, आणि हरी विजयची रचना या ठिकाणी सर्वसेन यांनी केलेली आहे. तो एक भाग. त्यानंतर हरिसेन हा इथं काय झालं बघा, वत्सगुल्म शाखाचा शेवटचा व्यक्ती आहे. तिथे त्यांच्या कालखंडामध्ये विशेष घडलेली आहे. हा एक मुद्दा. आता इथपर्यंत आपल्याला काय माहिती पाहिजे बघा, सरळ हे जे तुमचं आपण ज्याला म्हणूया हे साम्राज्य आहे वाकाटक साम्राज्य, या वाकाटकाच्या बद्दल आपल्याला इथपर्यंत माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बाकी आता त्याच्यानंतर बघा हर्षवर्धन साम्राज्याचा, म्हणजे वर्धन साम्राज्य आहे. वर्धन साम्राज्य पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे, परंतु आपण काय करू बघा, ह्या वर्धन साम्राज्याबद्दल एक इथं एक सिंपलची माहिती अशी आहे की आपण जर वर्धन साम्राज्याबद्दल जर बोललो बघा तर थोड्याफार याच्यामध्ये आपण ज्याला म्हणूया सम्राट हर्षवर्धन यांच्याबद्दल या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. परंतु आपण जर बघितलं तर उत्तर भारतामध्ये, दक्षिण भारतात आपण डबल उत्तर भारतात गेलो बघा, उत्तर भारतामध्ये गुप्त साम्राज्य आहे, आणि या गुप्त साम्राज्याच्या ऱ्हासानंतर त्यांचे जे काही सरदार आहेत बघा, त्या सरदारांनी काय केलं, गुप्त साम्राज्य आपापसामध्ये या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे. आणि त्यापैकीच आपण जर बघितलं बघा, हरियाणा राज्यामध्ये एक गाव आहे ज्या गावाचं नाव लक्षात ठेवा, ठाणेसार नावाचं. या ठाणेसारमध्ये काय केलं बघा, प्रभाकर वर्धन यांनी, म्हणजे आपण जर बघितलं तर यांनी काय केलं बघा, आपली सत्ता जी आहे ती सत्ता त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. आणि सत्ता स्थापन करून प्रभाकर वर्धन यांनी काय केलं बघा, हरियाणा राज्यामधलं ठाणेसारमध्ये या ठिकाणी वर्धन साम्राज्य निर्माण केलं. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा, आपण जर बघितलं बघा तर प्रभाकर वर्धन यांचे 2 मुलं आहेत. खऱ्या अर्थाने वर्धन साम्राज्याचे संस्थापक कोण, तर प्रभाकर वर्धन काय करा बघा, हे त्या ठिकाणी वर्धन साम्राज्याचे संस्थापक आहेत. या वर्धन साम्राज्याला तुम्ही हर्ष साम्राज्य असं बोलू शकता. त्यांचे 2 मुलं, एक आहे राज्यवर्धन आणि सेकंड कोण बघा त्या ठिकाणी हर्षवर्धन. आता पहिला एक भाग लक्षात ठेवा, आपल्यासाठी महत्त्वाचे कोण आहेत, हर्षवर्धन. इसवी सन 606 ते 647 सालांचा कालखंड आहे. पहिला एक भाग लक्षात ठेवा, यांनी काय केलं बघा, आपली राजधानी कन्नौज या ठिकाणी सरळ सरळ ही तिथून त्यांनी प्रशासन चालवलं आहे. हर्षवर्धन त्यांना आपण सम्राट हर्षवर्धन म्हणतो. खूप आयडियल व्यक्तिमत्व आहे. मी तुम्हाला अजून सांगतो बघा, सम्राट हर्षवर्धन यांना तुम्ही जर महाभारतामध्ये दिलेले, महाभारतामध्ये दानशूर राजा होता बघा, कर्ण नावाचा, खूप दानशूर होता. सर्व संपत्ती सर्व अवयव दान केलेले होते. तसा सम्राट हर्षवर्धन यांनी पण काय केलं बघा, सरतेशेवटी म्हणजे ज्यावेळेस त्यांनी संपूर्ण राज्याचा उपभोग घेतला आणि राज्याचा उपभोग म्हणून त्यावेळेस त्यांनी सर्व राज्याचा त्याग केला, सर्व दान केलं, आणि शेवटी फक्त अंगावरती वस्त्र ठेवून सरळ त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये ते संन्यासाश्रमाला चालले होते बघा, निघून गेले होते. सर्व संपत्ती त्या ठिकाणी दान केली होती. आणि म्हणून सम्राट हर्षवर्धन यांना एक नाव आहे, त्यांना आपण आधुनिक कर्ण असं म्हणतो. काय बोललो मी, आधुनिक कर्ण जर कोणाला म्हणायचंय तर सम्राट हर्षवर्धन यांना म्हणायचं. त्यांचं मूळ नाव हे शिलादित्य आहे. तो एक भाग लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 606 मध्ये काय बघा, ते सत्यवतीला शेवटच्या ठिकाणी हिंदू सम्राट आहेत. ओके, तो एक भाग लक्षात ठेवा. सरळ सरळ बाणा भट्ट नावाचे जे काही प्रसिद्ध लेखक आहेत, आपण नाव बऱ्याचदा ऐकले बाणा भट्टांचं. ओके, जर आपण बाणा भट्ट यांच्याबद्दल जर बोललो बघा तर बाणा भट्ट हे प्रसिद्ध जे काही
लेखक आहेत हे त्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धन यांच्या दरबारामध्ये होते आणि बाणा भट्टाने काय केलं बघा, हर्षचरित्र नावाचे ग्रंथ लिहिलेला आहे. हर्षचरित्र ठीक आहे, म्हणजे जो सम्राट हर्षवर्धन यांच्या जीवनावरती आधारित आहे. तो एक वेगळा भाग आपल्याला माहित असणं आवश्यक बघा. ठीक आहे, सरळ सरळ इथं आपण जर बघितलं तर काय झालं बघा, सम्राट हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये इथं शशांक हे जे काही आहे बघा राज्य, या शशांक याचा आपण जर बघितलं बघा, शशांक या राजाने जो गौंड राजा आहे त्याने काय केलं बघा, ज्या बोधी वृक्ष आपण ज्याला म्हणूया बिहारमध्ये बोधगयामध्ये आहे, ज्या बोधी वृक्षाच्या खाली बसून त्या ठिकाणी गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या बोधी वृक्षाचा तो बोधी वृक्ष तोडून टाकला बघा या गौंड राजाने, शशांकने. आणि त्यामुळे सम्राट हर्षवर्धन यांना खूप दुःख झालं आणि खूप राग पण आला त्या शशांकचा. आणि त्यांनी काय केलं बघा, शशांकवरती आक्रमण केलं आणि सरळ त्याचा पराभव करून जे गौंड राज्य आहे ते काय केलं बघा, डायरेक्ट या ठिकाणी वर्धन साम्राज्यामध्ये विलीन केलं. आता जर तुम्ही वर्धन साम्राज्याचे जर बघितलं बघा, ग्राम, तालुका, जिल्हा, प्रांत अशा त्या ठिकाणी त्याचं हे स्ट्रक्चर आहे. त्यानंतर सरळ 4 मंत्रीपद त्यांच्या दरबारामध्ये होती. एक भानडे त्यांना आपण मुख्य सचिव म्हणतो, सिंहनाथ मुख्य सेनापती, कुंतल घोडदळाचा प्रमुख आणि स्कंदगुप्त ज्यांना आपण त्या ठिकाणी राज्य सेनेचा प्रमुख म्हणतो. बघा, सम्राट हर्षवर्धन जे आहेत हे खूप साहित्य असेल किंवा कलाप्रेमी आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये आपण बघितलं बघा, म्हणजे जेवढे काही साहित्यिक आहेत, लेखक आहेत, ओके, कलाकार आहेत, यांना त्यांच्या त्या साम्राज्यामध्ये किंवा दरबारामध्ये मानाचं स्थान होतं. आता पहिला जर आपण भाग बघितला बघा, या सम्राट हर्षवर्धनच्या दरबारामध्ये मातंगा, दिवाकर, जयसेना आणि भर्तृहरी हे विद्वान त्या ठिकाणी जे लोक आहेत, हे लोक त्या ठिकाणी तुम्हाला सम्राट हर्षवर्धन यांच्या दरबारामध्ये पाहायला मिळतील बघा. म्हणजे पहिला जर आपण भाग बघितला, सरळ सरळ त्या ठिकाणी नावं लक्षात ठेवा, मातंगा वगैरे जे नावं आहेत हे तुम्हाला सम्राट हर्षवर्धनच्या दरबारामध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर बाणा भट्ट हे पण त्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धनच्या दरबारामध्ये आहेत. चला, याची पीडीएफ तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे, तरी पण रिपीट करतो बघा. पीडीएफ ज्या विद्यार्थ्यांना भेटली नसेल त्यांनी काय करा, एक टेलिग्राम चॅनल जॉईन करा, हिस्ट्री बाय अमोल सर. ठीक आहे, हिस्ट्री बाय अमोल सर हे टेलिग्राम चॅनल आहे. या टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण पीडीएफ मी टाकलेली आहे प्राचीन इतिहासाची, तिथून तुम्ही ती घेऊ शकता. हिस्ट्री बाय अमोल सर. ओके, चलो या पुढे. त्यानंतर बघा, हे सर्व विद्यार्थी आपण ज्याला म्हणूया या ठिकाणी सम्राट हर्षवर्धनच्या दरबारामध्ये होते. सम्राट हर्षवर्धन स्वतः लेखक होते, साहित्यिक होते. मग त्यांनी एकूण 3 ग्रंथ लिहिले बघा. त्यामध्ये सरळ सरळ प्रियदर्शिका, त्यानंतर रत्नावली आणि नानानंद हे 3 ग्रंथ लक्षात ठेवा. प्रियदर्शिका, रत्नावली आणि नानानंद नावाचे जे 3 ग्रंथ आहेत ते खुद्द त्या ठिकाणी सम्राट हर्षवर्धन यांनी लिहिले होते. ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा पीडीएफ साठी. त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊया बघा. सम्राट हर्षवर्धनच्या कालखंडामध्ये बरेचसे आपण ज्याला म्हणूया परकीय यात्री भारतामध्ये येऊन गेलेले. त्यातले पहिले आहेत ह्यू एन सांग, जे चीन मधले होते, जे इसवी सन 629 ते या भागात 45 मध्ये या ठिकाणी इथे भारतामध्ये आले बघा. 13 वर्ष त्या ठिकाणी भारतामध्ये ते राहिले होते. पहिला भाग बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी सरळ सरळ ते आलेले आहेत. तो एक भाग लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, या ह्युएन एक आधुनिक आपण ज्यांना शाक्य मुनी असं म्हणतो बघा, वर्तमान शाक्य मुनी, कारण की त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास एवढा केला होता आणि त्यांनी शेवटी बौद्ध धर्म स्वीकारला होता बघा. त्यामुळे त्यांना आपण वर्तमान शाक्य मुनी असं म्हणतो. त्यांचा ग्रंथ आहे CUK नावाचा. या CUK मध्ये त्यांनी काय केलं बघा, सम्राट हर्षवर्धनचा उल्लेख केला आहे. ठीक आहे, इत्सिंग नावाचा एक चीनी प्रवासी आहे, तो पण त्या ठिकाणी भारतामध्ये येऊन गेला. नालंदा विद्यापीठाला या ठिकाणी काय केलं बघा, इत्सिंग याने भेट दिली होती. तो एक भाग लक्षात ठेवा. आणि सम्राट हर्षवर्धन मी तुम्हाला मगाशी बोललो, शेवटी त्यांना स्वतःचा पुत्र नसल्यामुळे त्यांनी काय केलं बघा, सरळ सरळ सर्व राज्याचा त्याग केला आणि त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि शेवटी सर्व संपत्ती दान केली. आणि दान करून शेवटी काय झालं बघा, ते त्या ठिकाणी सरळ आपण ज्याला म्हणूया जगभ्रमंतीसाठी निघून गेलेले. आणि म्हणून त्यांना एक नाव आहे आधुनिक कर्ण, आपण त्यांना म्हणतो बघा. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. दक्षिण भारतामध्ये वाकाटक साम्राज्याचा या ठिकाणी शेवट झालाय. उत्तर भारतामध्ये गुप्त साम्राज्यानंतर वाकाटक साम्राज्य त्याचा पण शेवट झाला. आता वाकाटक साम्राज्याच्या नंतर आपण जर बघितलं बघा, म्हणजे सरळ सरळ म्हणजे हर्षवर्धन आणि वाकाटक या साम्राज्याच्या नंतर भारतामध्ये बरेचसे त्या ठिकाणी छोटे मोठे साम्राज्य निर्माण झाले बघा. मग पल्लव आहे, चालुक्य आहे, पाल आहे, प्रतिहार आहे, राष्ट्रकूट आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, शिलाहार आहे, गोंड आहे, चोल आहे, यादव आहे. आपण यांच्याबद्दल काय करू बघा, आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी माहिती घेऊया. चालेल, आज आपण थांबूया.
भेटू आपण आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये. हे आपण उद्याचं सेशनमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला मी कव्हर करून दिलेलं. चलो थांबूया, भेटू उद्या. जय हिंद.